कोविडने हे शिकवले आहे की हेल्थ किती महत्त्वाची आहे आणि हेल्थ केअर किती महत्त्वाचं आहे. तुमची बॉडी आहे ना तुम्हाला नक्की सांगणार की मला हा त्रास होतो. खूपदा ॲक्सिडेंट होतात किंवा कोणीतरी कोलॅप्स होतं. सो त्यावेळेला नॉन मेडिकल बॅकग्राऊंड आम्ही काय पहिल्या 3 स्टेप्स तुम्ही सांगाल की त्या करायला हव्या? चांगल्यात चांगली ट्रीटमेंट आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीच्या डॉक्टरकडनं इथे आरोग्य सेवा देण्यात यावी आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये देण्यात यावी. मला एक चांगला अनुभव आलेला आहे इथे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी नवी मुंबई हॉस्पिटलमध्ये, जिथे जेणेकरून माझी मुलगी आणि माझी वाईफ दोघेही एकत्र एका रूममध्ये राहिलेत. सो कोणी जरी अशा सर्चमध्ये असेल ज्यांना की बेबी आणि त्यांची आई एकत्र राहावीत आणि एकत्र केअर घ्यावी, सो इथे मदर अँड केअर चाइल्ड केअर डिपार्टमेंट यांनी नवीन स्टार्ट केलेलं आहे. सो मी सजेस्ट करेन सगळ्यांना की तुम्ही एकदा इकडे येऊन चेक करावं. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची होस्ट माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्या सोबत आहे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचे COO डॉक्टर शशिकांत पवार. या त्यांचं स्वागत करूया आणि हे हॉस्पिटल जे आहे त्या कशा पद्धतीने काम करतं, हेल्थ सेक्टरमध्ये काय वेगवेगळे बदल आलेले आहेत, ह्या सगळ्यांबद्दल आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर चला त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूया. डॉक्टर शशिकांतजी, तुमचं सगळ्यात आधी खूप खूप स्वागत असो आपल्या ह्या नवराष्ट्र पॉडकास्ट वरती. आणि माझा पहिला प्रश्न हाच आहे की तुम्ही कसे आहात? नमस्कार, धन्यवाद. मला या मंचावरती नवभारत आणि नवराष्ट्र यांनी आमंत्रित केल्याबद्दल या मुलाखतीसाठी. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं द्यायचं असेल तर मी खूप छान आहे, खूप मजेत आहे आणि खूप हेल्दी आहे आणि मला खरंच संवाद पुढचा साधण्यात आनंद होईल. मी सुद्धा काही प्रश्न काढलेले आहेत की ज्यातून मला कोकिलाबेन हॉस्पिटल बद्दल तर माहिती मिळवायचीच आहे. त्यासोबत काही असे सुद्धा प्रश्न आहेत की जे आपण हेल्थ सेक्टर मध्ये फार वेगवेगळे बदल आलेले आहेत, त्याबद्दल सुद्धा मी काही प्रश्न विचारणार आहे. पण सुरुवात ह्या प्रश्नापासून करेन. खरं तर नवी मुंबई म्हटलं की कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल एक नाव बनलेलं आहे, मोठी ओळख आहे या हॉस्पिटलची ह्या नवी मुंबईमध्ये. तर ही ओळख बनवण्यामागे काय वेगळं वैशिष्ट्य आहे, म्हणजे इतर हॉस्पिटलपेक्षा, रुग्णालयांपेक्षा या हॉस्पिटलमध्ये काय वेगळेपण आहे? कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे फ्लॅगशिप हॉस्पिटल जसं अंधेरीला सुरुवात झाली होती सर्वप्रथम, त्याच्यानंतर हे जे नवी मुंबईचं हॉस्पिटल आहे 2018 साली सुरुवात झाली आहे. हे पहिलं एक्सटेंडेड हॉस्पिटल आहे फर्स्ट त्यांचं. आणि ह्याच्यामध्ये जे आपण डिफरन्शिएटिंग फॅक्टर म्हणतो की काय ह्यांच्यामध्ये काय वेगळेपण आहे, तर हा आहे की एक तर पॅशनेट कमिटमेंट आहे पेशंट केअरसाठी. दुसरं आहे जे या नवी मुंबईतले जे टॅलेंटेड डॉक्टर्स आहेत, सर्व कन्सल्टंट आहेत रिनाउंड, ते सर्व आपल्याकडे आहेत इथे. आधुनिक जे काही लेटेस्ट तंत्रज्ञान येतं ते कोकिलाबेन धीरूभाई अंबानी एक प्रगतिशील पद्धतीने बघतं याकडे की ते सर्व तंत्रज्ञान इथे आपल्याकडे उपलब्ध आहे की नाही, आणि हे नवी मुंबईच्या पेशंटसाठी उपलब्ध करून देण्याचा एक ध्येय असतो नेहमी. आणि चौथी गोष्ट म्हणजे एक की स्टेट ऑफ आर्ट इन्फ्रास्ट्रक्चर. जसं आता आपण ही बघतो की डे लाईट हार्वेस्टिंग ज्याला म्हणतो, ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कधीही हॉस्पिटलच्या बिल्डिंगमध्ये दिसणार नाही. तर ह्या हॉस्पिटलचं एक ते वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खिडकी आणि डे सनलाईटही मिळतो, ज्याच्याने कुठलाही रुग्ण जेव्हा ॲडमिटही होतो तेव्हा त्याला त्या सूर्यप्रकाश जेव्हा दिसतो तो एक प्रफुल्लितपणा त्याच्यामध्ये राहतो. आणि हे काही वैशिष्ट्य आहेत ज्याच्याने हे हॉस्पिटल थोडंसं आय कॅन से डिफरन्शिएट आहे, थोडं वेगळं आहे, ज्याच्याने रुग्णसेवा बरेच चांगल्या पद्धतीने देता येते. म्हणजे नवी मुंबई जसं आपण एक वेगळी मुंबई जशी आहे तशी नवी मुंबईला एक वेगळी ओळख आहे. आणि त्याच पद्धतीने कोकिलाबेनला सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चरने एक वेगळेपणा दिलेला आहे. सर काय सांगाल? खरं तर अंधेरीला हॉस्पिटल आहे, पण ही ब्रांच जशी तुम्ही मला इयर सांगितलं होतं 2018 साली सुरुवात झाली, तर ह्या मागे काय उद्देश होता आणि ह्याचा इतिहास मला थोडासा ऐकून घ्यायला आवडेल की 2018 पासून 2025 आता आहे, काय वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी किंवा काय वेगळे बदल या हॉस्पिटलमध्ये घडले? बिलकुल. आमच्या चेअरपर्सन आहेत मिसेस टीना अंबानी. ह्यांचं ते विजन आहे की प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार म्हणून त्याला एक आरोग्य सेवा मिळावी आणि प्रत्येकाचं आयुष्य हे महत्त्वाचं आहे. मग त्याला जी मिळणारी सेवा आहे ती आपण नवी मुंबईमध्ये का नसावी, फक्त मुंबईपर्यंत ते ट्रॅव्हल करून का यावेत. मग त्यासाठी ह्या विजननी आपण बघितलं की नवी मुंबईमध्ये एक हे आस्थापना तयार केली गेली. आणि मग ह्याच्यामध्ये 2018 पासून जे सुरुवात झाली, आपण 225 बेडचं हे हॉस्पिटल 250 बेडचं हॉस्पिटल म्हणून चालू केलं. आणि त्याच्यामध्ये काही काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल जसे जसे नवीन नवीन यायला लागले त्या टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान अडॉप्ट केले जात होते इकडे. जसं काय लॅप्रोस्कोपी सर्जरी आहे, हाय एंडचे टेक्नॉलॉजी एंडोस्कोप्स आहेत. नंतर आता जर लेटेस्ट म्हणाल तर रोबोटिक सर्जरीज आहेत,
मग ते ऑर्थोमध्ये असेल किंवा जनरल सर्जरीमध्ये असेल किंवा दुसऱ्या अवयवांसाठी असेल, या सर्व लेवलच्या अत्याधुनिक सुविधा इथे प्रोव्हाइड केल्या जातात. आणि हे अशा पद्धतीने आपण 2018 ते 2025 पर्यंत पुढे आलेलो आहे. आणि आता अत्याधुनिक लाईक आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट वगैरे आहे, हे हाय एंडचे ऑन्कोलॉजी म्हणजे कॅन्सरसाठी ट्रीटमेंटला वापरले जातात. तर त्याच्यात कार्टी नावाची सेल थेरपी आहे जी आपल्याकडे उपलब्ध आहे, जी आपण नवी मुंबईमध्ये वन ऑफ द हॉस्पिटल म्हणू शकतो आपण, जे सुरुवात केली. आणि असे काही रुग्ण पण होते त्याच्यामध्ये, 2 रुग्ण ज्यांचं कॅन्सर पूर्णपणे बरा झाला, जो ब्लड कॅन्सर ज्याला आपण म्हणतो, कार्टी सेल थेरपीमुळे. आणि त्याचं एक उदाहरण आपण हे इथे देऊ शकतो की कसं आपण पुढे पुढे चाललोय, एक पाऊल पुढे एक पाऊल पुढे दरवर्षी एका लेवलनी जातोय. आणि एक वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रणाली आपण अडॉप्ट करतोय इथे ट्रीटमेंट करायला. म्हणजे माझ्यामध्ये हे विनिंग सिच्युएशन असेल की तुम्ही Yes. जे कॅन्सर पेशंटचे मला उदाहरणं दिली की ते बरोबर. बरे होऊन गेले सुद्धा, चांगला अनुभव आला, आणि तो सुद्धा बरोबर. कार्टी सेल या थेरपी. बरोबर. तुम्ही रोबोटिक सर्जरी हा म्हणाला शब्द Correct. होता, त्याच्यामध्ये मी जसं ऐकलं की SSI मंत्रा रोबोट ही हा. सर्जरी जी आहे त्याबद्दल मला ऐकायला आवडेल, आणि त्याच्यामुळे काही आकडे किंवा काही सक्सेस स्टोरीज काही असतील तर त्या सुद्धा मला ऐकायला आवडतील. SSI मंत्रा 3.0 म्हणतो आपण त्याला. हा Okay. एक इक्विपमेंट आहे, हा एक रोबोट आहे जो आपण जनरल पद्धतीच्या सर्जरीसाठी वापरला जातो. ज्याला काही वेगळ्या पद्धतीचे आर्म्स असतात आय कॅन से, आणि त्या आर्म्स आपण सर्जरी करायला वापरतो. अच्छा. ओके. आणि हे फक्त लिमिटेड नाही आहे. आता ऑर्थोसाठी लागणारा एक मेको नावाचा एक रोबोट आहे जो आपल्याकडे आहे, तो पहिलाही होता. आणि आता SSI 3.0 मंत्रा नावाचा जो इंडिजिनियस आहे, जो इंडियन मेकचा रोबोट आहे, तो आपण इथे घेतलेला आहे. तो असं त्याचं वैशिष्ट्य आहे की त्याचे अँग्युलेशन वगैरे जे आर्म्सचे आहेत, म्हणजे आपण ज्याला ह्या असं अँग्युलेशन असं करणं ह्याला अँग्युलेशन म्हणतो. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं की ते 360 डिग्री पर्यंत ते टर्न होऊन, जो आपला हात असा पूर्ण कधी वळत नाही ऑपरेशन करताना, ते तिथे त्यांना मिळतं. त्याला ॲक्युरेसी बरी मिळते म्हणा, प्रिसिशन चांगलं मिळतं. आणि या सर्जरीजमुळे ब्लड लॉस कमी होतो, पेशंटचा स्टे कमी होतो. हे तर पेशंटचे खूप चांगले फायदे झाले, बेनिफिट आहेत. आणि तो लवकरात लवकर बरा होऊन निघून जाऊ शकतो हॉस्पिटलमधनं. ह्याचा फायदा हॉस्पिटलच्या डॉक्टरला काय होतं की त्याला ते प्लॅन करता येतं. त्याच्यामध्ये काही सॉफ्टवेअर असतात, त्याच्यामध्ये ते प्रोग्रामिंग करता येते सर्जरी प्रॉपरली, आणि ते ॲक्च्युली डॉक्टरच तो ऑपरेट करतो सर्जरी करताना. आणि हे आता जसं इव्हॉल्व्ह झालेलं आहे. पहिल्यांदा कसं होतं की ओपन सर्जरी करायचे, त्याच्यानंतर आलं लॅप्रोस्कोपी सर्जरी. लॅप्रोस्कोपी सर्जरी की होल सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपी म्हणतो आपण, दुर्बीनची सर्जरी ज्याला म्हणतात कॉमनली. तर ती सर्जरी लोकांना अडॉप्ट करायला लागली हळूहळू की बाबा चला हे नाही तर आता दुर्बीन थ्रू सर्जरी करूया. आता त्याच्या पुढेही आता टेक्नॉलॉजी वाढली, रोबोटिक्स आला. रोबोटिक्स आता हे आहे की एक रोबोटचा आर्म सर्जरी करतो, पण तो आर्म पूर्णपणे कंट्रोल जो आहे तो डॉक्टरच करतो त्याच्या कंट्रोल रूम मधनं. सर, तुमच्या उत्तरातून मला फायदे तर कळाले काय आहे रोबोटिक बरोबर. सर्जरीचे, पण एक आहे ना मिसकन्सेप्शन म्हणा किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे डोक्यामध्ये की रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमकं ऑपरेशन रोबोट करताय की डॉक्टर करतायत. कारण डिव्हाइस जिथे कुठे टेक्नॉलॉजी येते तेव्हा बरोबर. भीती असते की ते जर चुकलं तर मग पुढे काय, असा प्रश्न. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये पहिला प्रश्न पार्ट तुमचा असा आहे की ते रोबोट करतं की सर्जन करतो किंवा डॉक्टर करतो. Yes. तर ह्याच्यात असं आहे की ऍक्च्युअल सर्जरी जी टेबलवर आहे ती रोबोटच करतो, पण त्याला कमांड कंट्रोल जे आहे त्याचा एक कन्सोल असतो. आपण जसं आपण एखादा व्हिडिओ गेम खेळतो तेव्हा त्याला एक जॉयस्टिक असते, तशाच पद्धतीचं एक कंट्रोल सिस्टम जी आहे ते त्या रोबोटिक सर्जरीसाठी त्या इक्विपमेंटला असते. आणि ते डॉक्टर ती चालवतात सर्जरी करताना. आणि ह्याच्यात फायदा काय होतो की तो सर्जरी जी आहे ती प्लॅन्ड असल्यामुळे प्रॉपरली आपण त्याला एखादा प्रोग्राम करू शकतो त्या सॉफ्टवेअरमध्ये रोबोटिकच्या, आणि त्या अनुषंगाने आपण ती सर्जरी परफॉर्म करू शकतो पुढे जाऊन की. आणि ते जे कंट्रोल्स असतात ते सर्जनच्या हातात असल्यामुळे ते कधी थांबवता येतं, चालवता येतं. आणि एक प्रिसिजन फॅक्टर असल्यामुळे, प्रोग्राम केल्यामुळे, जसं फॉर एक्झाम्पल 2 mm चाच कट झाला पाहिजे तर तो फक्त 2 mmच करणार रोबोट. सो त्याला ते तिथे प्रिसिजन असतं. जरी त्या जॉयस्टिक जरी फिरली अशी सर्जन कडनं तर ते एरर्स इनफॅक्ट कमी होतात, जास्ती एरर्स होण्याचे चान्सेसच कमी होऊन जातात, मिटिगेट होऊन जातात कम्प्लिटली इनफॅक्ट इन द रोबोटिक सर्जरी. पण काही रिस्क फॅक्टर्स असतात ह्याच्यासाठी? नाही, ह्याच्यात उलट रिस्क फॅक्टर फारच कमी होतात. जसं बोललं ब्लड लॉस वगैरे कमी आहे, तुमचा स्टे कमी होतो, पेन कमी असतं पोस्ट ऑपरेटिव्ह. त्याच्यामुळे रिस्क फॅक्टर जे दुसरे काही असतात ते कॉमनली जे कुठल्याही सर्जरीवर असतात
ते असणारच आहेत. ओके, पण म्हणजे बेनिफिट जास्ती बेनिफिट आहे, जास्ती रिस्क आहेत फॅक्टर आणि कमी आहे. बाकीचे रिस्क इनफॅक्ट आय कॅन से की ते मिटिगेट किंवा कमी केले जातात रोबोटिक सर्जरीमुळे. आय कॅन से की हे कॉम्बिनेशन आहे डॉक्टरचं डोकं, सर्जनचं बरोबर. पूर्णपणे ब्रेन आणि टेक्नॉलॉजी ह्या टेक्नॉलॉजी दोघांचं कंबाईन हे एक आहे सर्जरी आहे, यंत्रणा. बरोबर. यंत्रणा आपण म्हणू शकतो. माझा मेन असा आपण सर म्हणतो की जेव्हा हॉस्पिटल असतं तेव्हा पेशंट म्हणा किंवा नातेवाईक बघतात की लोकेशन नियर बाय कशी आहे बरोबर. आणि कॉस्ट वाईज कसं आहे, मेडिक्लेमच्या सुविधा वगैरे आहेत का. तर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल नवी मुंबईचं जर का आपण बरोबर. लोकेशन वाईज विचार केला तर नवी मुंबई पण आता वास्ट आहे मुंबई सारखीच. तर बरोबर. हे किती सोयीस्कर आहे लोकेशन वाईज, कॉस्ट वाईज आणि मेडिक्लेम वाईज. बरोबर. आता हे लोकेशन वाईज आता हेल्थकेअर म्हणालो की जर मी हेल्थकेअर सर्व्हिस कधी कोणाला द्यायची असेल तर 3 आपण ए म्हणून बघतो. वन इज द ऍक्सेस, सेकंड इज द अफोर्डेबिलिटी आणि थर्ड इज द ऍक्सेप्टेबिलिटी. म्हणजे मला ते चालेल का. तर आता पहिला प्रश्न पाठ होता तुमचा की ऍक्सेसिबिलिटी म्हणजे मला जवळ आहे का, मी तिथपर्यंत पोहोचू शकतो का. तर हे जे आहे लोकेशन जे आहे किंवा हे जिथे स्थापित आहे हे आहे ठाणा बेलापूर रोडवरती कोपरखैरणे रेल्वे स्टेशनच्या अगदीच समोर. त्याच्यामुळे ट्रेननी येणं जाणं तर सोपंच आहे. रोड तर हायवे असल्यामुळे रोडनी तर येऊच शकतो. राहिला आता MMR एरिया ठाणा बेलापूर मार्गे म्हापे मार्गे जाण्यासाठी म्हणा किंवा टुवर्ड्स डोंबिवलीसाठी जो एक स्ट्रेट रोड आहे आणि मला वाटतं आता फ्लायओव्हर ब्रिज झाले आहेत, मेट्रोज वगैरे होत आहेत. तर ठाण्यापासून म्हणा, पनवेलपासून म्हणा, MMR कम्प्लीट रिजन बदलापूर म्हणा, डोंबिवली म्हणा, कल्याण म्हणा या ठिकाणून हे फार लवकर आणि सोप्या पद्धतीने इकडे ट्रॅव्हल करू शकतो, ट्रान्सपोर्ट करू शकतो. आता अफोर्डेबिलिटी रिलेटेड पार्ट जो आहे तो आजकाल कसं झालंय की सर्वांकडे आता एक मेडिक्लेम इन्शुरन्स चालू झालेला आहे. सर्वांनी घेतलेला आहे. 5 लाख, 10 लाख, 15 लाख जे आहेत आणि आपल्याकडे काय केलं की आपण प्रत्येक पद्धतीचं TPA एम्पॅनलमेंट ज्याला म्हणतो, थर्ड पार्टी अश्युरन्स, तर ते आपण घेतलेलं आहे. ऑल इन्शुरन्स कंपनीज आपल्याकडे एम्पॅनल्ड आहेत. बरेचसे कॉर्पोरेट्स आहेत या विसिनिटीचे, मुंबईतले म्हणा, नवी मुंबईतले, ठाणा रिजनचे सर्व इथे आपल्याकडे एम्पॅनल्ड आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने जी काही सुविधा प्रोव्हाइड केली जाते फ्रॉम देअर पेमेंट पर्स्पेक्टिव्ह ते आपण इथे देतो. मग ते PSUज असेल किंवा प्रायव्हेट कॉर्पोरेट असतील ते सर्व आपल्याकडे एम्पॅनल्ड आहेत. त्याच्यामुळे आणि हे ओव्हरऑल जसं जर म्हणालो की ह्या इथे हे टर्शरी केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तरी सुद्धा मी हे म्हणेन की हे आवाक्यात असणारं एक हॉस्पिटल आहे सर्वसामान्य माणसाच्या. म्हणजे मी खरं तर म्हणायला नको की हे नवी मुंबईचं आहे, कारण हे खरं बघायला गेलं तर नवी मुंबई असो किंवा MMR असो, म्हणजे ठाणा असो किंवा सेंट्रल रिजन असो, या सगळ्यांसाठी सोयीस्कर आणि लोकेशन वाईज सेंट्रल पॉइंट सेंट्रल पॉइंट नक्कीच आहे. सो सेंट्रल पॉइंट आल्यावरती हा प्रश्न येतो सेंटर ऑफ एक्सलन्स. प्रत्येक हॉस्पिटलचं काही ना काही सेंटर ऑफ एक्सलन्स असतं. सो तसंच ह्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य किंवा सेंटर ऑफ एक्सलन्स डिपार्टमेंट्स असे काय आहेत त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. बरोबर. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हे नाव जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये ऐकलं तर पहिलं डोक्यात आपल्या हेच येतं कॅन्सर केअर. कॅन्सर केअर हा एक आपला एक प्रख्यात आहे, एक निश एरिया म्हणू शकतो आपण किंवा एक सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे आपल्याकडे जिथे मेडिकल, सर्जिकल आणि रेडिएशन आणि प्लस आता बोन मॅरो आणि कार्टी हे लेवलच्या जे काही होऊ शकतं त्याच्यामध्ये सर्व प्रणाली आपल्याकडे आहे इथे. तर तो एक झाला. त्याच्यानंतर एमर्जन्सी, क्रिटिकल केअर, त्याच्यानंतर गॅस्ट्रोएंट्रोलॉजी, ऑर्थोपेडिक जिथे रोबोट्स पण केले जातात, अत्याधुनिक पद्धतीचे शस्त्रक्रिया युरोलॉजीमध्ये आपण इथे करतो. तर हे काही 7-8 जे काही म्हणालो मी, अजूनही बरेचसे आहेत पण हे डेफिनेटली आहे जे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या डिझिजेस म्हणा किंवा रुग्ण असतात त्यांनाही लागणाऱ्या सेवा आहेत इथे जे आपल्याकडे आहेत. मल्टी स्पेशालिटी मल्टी स्पेशालिटी तर आहेच काही आहे. डिझीज असो, ऑर्थो असो, एव्हरीथिंग इज अंडर वन कव्हर. सर जसं तुम्ही कॅन्सर पेशंट म्हणालात तर मी असं ऐकलं की या हॉस्पिटलमध्ये BMT साठी, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी डिपार्टमेंटमध्ये जे बेड्स आहेत त्या विभागाचे ते वाढवण्यात आले. तर त्या मागचं विजन किंवा उद्देश काय? आम्ही जेव्हा सुरुवात केली BMT साठी तेव्हा 2च आपल्याकडे कक्ष म्हणा किंवा बेड होते आणि जेव्हा आपण जसं जसं वाढत गेलो तसं रुग्णाला सेवा देण्यासाठी आम्हाला वाटलं की थोडंसं अजून 2 बेड वाढवले गेले पाहिजे. तर आपण ते बेड वाढवून 4 केले आणि त्याच्याला लागणारे जे काही एक विजन असं ठेवलं की जास्तीत जास्त रुग्णांना ती सेवा मिळावी, तेवढा कॉट्स अवेलेबल असाव्यात. कारण का एखादा BMTचा पेशंट जेव्हा ऍडमिट होतो बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा त्याचं लेंथ ऑफ स्टे ज्याला आपण म्हणतो तो त्याला तिकडे कमीत कमी रफली म्हणा 15 ते 25 दिवसापर्यंत तो कॉटवर असतो म्हणा किंवा त्या बेडला असतो. तर मग दुसऱ्या पेशंटला तिथे घ्यायला तोपर्यंत जो जात नाही तोपर्यंत दुसरा पेशंट येऊ शकत नाही. मग ती सेवा आपण दुसऱ्यांनाही मिळावी आणि त्या लेवलची सेवा जसं कार्टी सेल थेरपी मगाशी मी म्हणालो हे काही ठिकाणीच उपलब्ध आहे आणि हे एक ठिकाण आहे जिथे आपल्याकडे या हॉस्पिटलला कार्टी सेल थेरपी दिली जाते आणि त्याला लागणारे जे काही रिनाउंड डॉक्टर आहेत, टॅलेंटेड डॉक्टर्स ज्याला आपण म्हणतो
ते आपल्याकडे उपलब्ध असल्या कारणाने ही सेवा जास्तीत जास्त रुग्णांना मिळावी आणि त्यांना बेड त्या रिलेटेड उपलब्ध व्हावे, ह्या दृष्टिकोनातूनच आपण हे पुढचं पाऊल घेतलं आणि पुढच्या सेवा आपण सुरळीतपणे देऊ शकू. म्हणजे माझ्या मते की कॅन्सरसाठी त्या पेशंटसाठी इथे सगळ्या सोयी आहेत, बरोबर. त्यांच्या स्टेसाठी सुद्धा आणि नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा ज्या काही आहेत Correct. BMT साठी, जसं CAR-T सेल थेरपी तुम्ही म्हणालात, ती सुद्धा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. अवेलेबल आहे. सर, विकसित भारत आपण म्हणतो सगळ्या सेक्टर्समध्ये होत आहे, एज्युकेशनमध्ये होत आहे, त्या पद्धतीनेच हेल्थ सेक्टरमध्ये सुद्धा खूप विकास होतोय जो येतो एआयचा संबंधित. तर बरोबर. आता कोकिलाबेनमध्ये एआयचा कशा पद्धतीने वापर होतोय किंवा काय वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी आहे ह्याबद्दल मला ऐकायला आवडेल. बरोबर. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हे एक लाईक असं झालंय की प्रत्येक क्षेत्रामध्ये ते गेलेलं आहे. हेल्थकेअर किंवा हॉस्पिटल इंडस्ट्री पण काय त्याच्यापासून दुरावलेली नाहीये आणि ही टेक्नॉलॉजी जेवढी इव्हॉल्व्ह होते, जेवढी पुढे जाते, विकसित होते, त्याचा फायदा नक्कीच तो पेशंट केअरसाठी होतोय. आता जसं एक्झाम्पल जसं म्हणालो, आता एक एक्झाम्पल मी सांगतो. मी AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यात सबसेट आहे ML, आपण मशीन लर्निंग म्हणतो. त्याच्यानंतर अजून एक प्रकार त्याच्यातनच येतो, तो आहे तो AR आहे. ओके, तो आर्टिफिशियल प्रकार जो आहे तो एवढा आता विकसित झालेला आहे की सॉफ्टवेअर्समध्ये ते आपल्याला डाटा कॉम्प्युटेशनसाठी हेल्प होतो. सिम्पल एक्झाम्पल लाईक चॅटबॉट्स वगैरे जे झालेले आहेत, जेव्हा अपॉइंटमेंट आपल्याला घ्यायचं असेल तर ते आपल्याला हेल्प करतं इन हॉस्पिटल इंडस्ट्री कॉमनली. आता ह्याच्यात नंतर रुग्णसेवा डायरेक्ट जेव्हा द्यायला जातो, फॉर एक्झाम्पल कॅथलॅब आहे. एखादा कॅथलॅब जेव्हा आपण एन्जिओग्राफी नाव ऐकलं असेल किंवा एन्जिओप्लास्टी वगैरे ज्या मशीनवर केलं जातं त्याला कॅथलॅब म्हणतात. आता काही सॉफ्टवेअर एवढे डेव्हलप आहेत विथ एन AI टेक्नॉलॉजी की जेव्हा आपल्याला ब्लॉक्स दिसतात वेसल्समध्ये, तर ते सॉफ्टवेअर आपल्याला AI टेक्नॉलॉजीद्वारे डाटा डिसिजन घ्यायला मदत करतं एखाद्या सर्जनला किंवा डॉक्टरला की कुठल्या वेसलला पहिलं तुम्ही हे केलं पाहिजे, ट्रीट केलं गेलं पाहिजे, ज्याच्याने तुमचे आउटकम चांगले मिळतील. तर ते AI आपल्याला हे ट्रीटमेंट प्रोटोकॉल कस्टमाइज करायलाही मदत करतं, डायग्नोस्टिक्समध्येही मदत करतं. जसं आता एक MRI काढला तर एवढे स्लाइड्स येतात की ते जर एखादा डॉक्टर बसला रिपोर्ट करायला तर त्याला 1-1 तास पण लागू शकतो. पण या टेक्नॉलॉजीनी काय होतं की त्यांच्यात डिसिजन मेकिंग डाटा एवढा एम्बेडेड असतो AI मध्ये की देन ते काय अनयुज्युअल फाइंडिंग्स म्हणा किंवा काही पॅथॉलॉजिकल फाइंडिंग असेल तर त्या लगेच ते काढून रिपोर्ट बनवून द्यायचं हेल्प करतात. पण शेवटी काय आहे की ते AI कॅनॉट गिव्ह अ फायनल रिपोर्ट. त्याच्यावरती ह्युमन जे काय म्हणतो आपण डॉक्टर, तो शेवटी तिथे एक फायनल रिपोर्ट करणारच की बाबा तो कन्फर्म करणार हे रिपोर्टिंग बरोबर आहे किंवा नाही. हा डायग्नोस्टिकचा पार्ट झाला. ट्रीटमेंट प्रोटोकॉल जसं जेनेटिकची काही हिस्ट्री भेटली आपल्याला तर त्याच्यात प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स आपण वापरू शकतो AI मध्ये. जिथे आपण एक्झाम्पल जसं डायबिटीज वगैरे आहे, प्री डायबेटिक लेवल आहे, तर तुमच्या ह्याच्यात डायबिटीज होईल का. काही ठिकाणी कॅन्सरसाठी पण प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स सॉफ्टवेअर्स डेव्हलप होत आहेत, जिथे ब्रेस्ट कॅन्सर वगैरे आहे. तर त्या लेवलला जाऊ शकतं का बेस्ड ऑन द हिस्ट्री, जेनेटिक हिस्ट्री वगैरे. सो दॅट विल हेल्प की पुढच्या प्रिव्हेंटिव्ह केअरसाठी पण ते मदत करू शकतं जर हे आपल्याला प्रॉपर कळालं की आपल्याला काय प्रेडिक्टिव्ह होऊ शकतं. जसं कोविडच्या काळामध्ये पण काही सॉफ्टवेअर डेव्हलप झालेले जिथे काही पॅरामीटर्स एखाद्या बॉडीचे टाकले आपण एखाद्या पेशंटचे, तर त्याच्यातनं कळतं की त्याला कोविड होण्याचे चान्सेस किती होते. ओके, समथिंग लाईक दिस सॉफ्टवेअर अँड AI टेक्नॉलॉजी कीप्स ऑन हेल्पिंग अस फर्दर टू एनहान्स द पेशंट केअर आणि पेशंट सेफ्टी ऑल्सो. म्हणजे माझ्या मते एक गाईड आपण जसं म्हणतो तसं हे डॉक्टरांचं एक दुसरं गाईडच आहे. टूल एक सॉर्ट ऑफ जे त्यांना ऑगमेंट करतं किंवा त्यांना ते एक इक्विप करतं फॉर बेटर पेशंट केअर. सर, डेटा प्रायव्हसी कशा पद्धतीने होते? कारण जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये आता AI यूज होतो. मग ती अपॉइंटमेंट घेणं असो किंवा डेटा फिल करणं असो, मग जिथे कुठे डेटाचा संबंध येतो, डाटा आला किंवा डेटा आला, मग त्यावेळेला सेफ्टी खूप महत्वाची येते पेशंटच्या डेटाची, हिस्ट्रीची. मग ही कशा पद्धतीने सेव्ह केली जाते? करेक्ट. सर्टन गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स तर अजून बाकी आहेत AI साठी. पण डाटा सेफ्टी जर म्हणालो तर सेफ्टी कम्स विथ द सिक्युरिटी लेवल. मग आता त्याच्यासाठी जो काही डाटा तुम्ही सेव्ह करून ठेवणार तर ऑफकोर्स त्याला कोणी पेनिट्रेट करू नये म्हणून फायरवॉल सिस्टम, सिक्युरिटी सिस्टम सॉफ्टवेअर्समध्ये लावले जातात. लॉग इन्स काही यूज केले जाऊ शकतात. एन्क्रिप्शन मेथडॉलॉजी यूज केली जाऊ शकते. त्याच्यानंतर एनॉनिमिटी ज्याला म्हणतो आपण, त्या काही डाटाला वापरू शकतात सो दॅट ते नाव वगैरे पेशंटचं कोणाचं काही कळू नये. पण तो डाटा आपल्याला हेल्प करतो एक डाटा मायनिंग करून. तो सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये AI वगैरे टूल विल हेल्प अस टू गिव्ह द डिसिजन ऑन इट. तर या पद्धतीने आपण तो डेटा सिक्युअर ठेवू शकतो आणि
एक प्रायव्हसी प्रोटेक्शन ज्याला म्हणतो तेही करू शकतो. सर तुम्ही रोबोटिक सर्जरी बद्दल सांगितलं डॉक्टर मला, तर रोबोटिक सर्जरी सोबतच अशा खूपशा अनेक वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे काही ऑपरेशन होते जे पारंपरिक पद्धतीने होत होते, पण आता त्याच्यामध्येच न्यू टेक्नॉलॉजी, नवीन पद्धती आल्यात. तर त्याबद्दल मला जर काही तुम्ही सांगू शकलात, आमच्या व्ह्युअर्सला सांगू शकलात तर. बिलकुल. काही 1-2 उदाहरणाद्वारे मी सांगेन. कारण का जशी-जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होते तुम्हाला भरपूर लेव्हलचे काय पद्धतीचे डायग्नोस्टिक प्रॉडक्ट्स वगैरे येतात. जसं फायब्रोस्कॅन वगैरे आता नवीन आलेले आहेत. जे लिव्हरचं कंप्लीट सर्व सांगू शकतं. मॅनोमेट्री आहे. हे गॅस्ट्रोएंटरोलॉजी डिपार्टमेंटमधलं एक हाय एंड डायग्नोस्टिक टूल आहे. जे ओके. आपल्याला पूर्ण माहिती देतं. दुसरं आहे जसे शस्त्रक्रिया आहे कार्डियाकमध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह ज्याला आपण म्हणतो. ओके. म्हणजे की होल सर्जरी करून मग पूर्णच्या पूर्ण आपल्याला ते बायपास केलं म्हणून मग ते पूर्ण ओपन करून करावं लागतं. त्या पद्धतीच्या ऐवजी मग हे मिनिमल इन्व्हेसिव्ह मध्ये वॉल रिप्लेसमेंट सर्जरीज वगैरे आहेत. ह्या काही अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आपल्याला ती सर्जरी करता येते. काही एंडोस्कोपिक थेरप्युटिक प्रोसिजर ज्याला आपण म्हणतो, जे आपण इथेही करतो. जसं एखादा ट्युमर एंटर लेवलला स्टमकमध्ये वगैरे तो आमच्या हॉस्पिटलमध्ये आमच्या वन ऑफ द डॉक्टर जे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत त्यांनी ती प्रोसिजर इथे केली आहे, ज्याला सर्जरी लागू शकली असती, पण ती एंडोस्कोपीद्वारे ती प्रक्रिया पूर्ण केली आणि ज्याच्याने पेशंटचं ऑफकोर्स ट्रीटमेंट तर नीट झाली, पण त्याला शस्त्रक्रियेची पण गरज नाही पडली. पण या लेवलच्या आपण जे काही अत्याधुनिक पद्धती आहेत ते अडॉप्ट करून हाय एंडच्या एंडोस्कोपिक स्कोप्स वगैरे वापरून ती पद्धतीची सर्जरी किंवा ट्रीटमेंट इथे देतो, उपचार. आत्ताच्या जेवढे आपले प्रश्न उत्तर झाले त्याच्यामध्ये मला एवढं तरी नक्की कळालंय की कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल हे आता अपग्रेड झालेलं आहे. टेक्नॉलॉजी असू द्या किंवा न्यू सर्जरी असू द्या किंवा वॉर्ड्स असू द्या किंवा पेशंटसाठी ज्या काही सोयी सुविधा हव्यात त्या सगळ्या इथे आहेत. 2018 पासून सुरुवात झालेलं हे हॉस्पिटल आता 2025 मध्ये खूप 25 छान ग्रो झालेलं आहे. आता पुढे 5 वर्ष बरोबर. काय विजन आहे, काय मिशन आहे आणि काय अजून बदल घडवायचे आहेत असं तुम्हाला पर्सनली वाटतं? जसं जसं आपली हेल्थकेअर इंडस्ट्री वाढते, संशोधन वाढतंय, नवीन टेक्नॉलॉजी येते आणि हेच आपण पुढेही चालू ठेवणार आहोत. पुढचे माइलस्टोन अचीव्ह करणार आहोत, की पुढे काय, अजून काय. जे काही आहे बेस्ट पॉसिबल. जसं रोबोटिक्समध्ये आता इंडिजिनस प्रोडक्ट चांगलं होतं, ते आम्ही ते SSI मंत्रा घेतलेलं आहे. पुढे अजून काही टेक्नॉलॉजी येईल, एंडोस्कोपीमध्ये येईल किंवा ट्युमर कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये येईल, रेडिएशन रिलेटेड वगैरे येईल. त्या सर्व सुविधा आपल्याकडे इकडे घ्यायला, अडॉप्ट करायला आपण नेहमीच बांधील म्हणा किंवा आपण ते नेहमी बघतो. तेच आपलं विजन आहे की सर्वांना चांगल्यात चांगली ट्रीटमेंट आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीच्या डॉक्टरकडनं इथे आरोग्य सेवा देण्यात यावी आणि एक अफोर्डेबल कॉस्टमध्ये देण्यात यावी. एवढं आपलं एक नेहमीचं विजन राहणार आहे आणि पुढे कसं अजून आपण हातभार लावू शकतो कम्युनिटी केअरमध्ये पण, की काही इथे आपल्याकडे अशा पद्धतीच्या उपचार पद्धती राहायला पाहिजेत की जे बाहेर इंडियाच्या म्हणा किंवा दुसरीकडे जाण्याची मुंबईच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये लोक, ह्यासाठी आपण पण एक प्रयत्नशील राहणार आहोत. मी आतापर्यंत जे प्रश्न विचारले ते डॉक्टर शशिकांत पवार COO ह्या पदासाठी. आता मी काही प्रश्न काढले जे Okay. पर्सनली डॉक्टर शशिकांत यांच्यासाठी असतील, जे रॅपिड फायर असतील आणि ज्यातून मला डॉक्टर शशिकांत पवार कसे आहेत ह्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. सुरुवात करूया डॉक्टर रॅपिड फायर बोला. राऊंडला. नक्की. सगळ्यात माझा पहिला प्रश्न आहे, कारण हेक्टिक शेड्यूल असतं, पोझिशन आहे, पद आहे, डॉक्टर आहे. सो अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला इन्स्पायर करते तुमच्या डेली लाईफमध्ये या हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये? हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये नूतनीकरण म्हणा किंवा ट्रान्सफॉर्मेशन जे होत राहतं, जसं आता आपण मागे बोलतच आलो आहे, एव्होल्युशन ज्याला म्हणतो, पुढे चालत राहणं, पेशंट सेफ्टी, पेशंट केअर, पेशंट एक्सपिरियन्स कसा बेटर करणं, हे मला नेहमी इन्स्पायर करत राहतं की मी अजून काय चांगलं करू शकतो पेशंट केअरसाठी. मला तुमचा हेल्थ रुटीन, तुमचा सकाळचा नाश्ता कसा असतो हे ऐकायला आवडेल, कारण आम्हाला आमचे नाश्ते माहिती आहेत. सो एक डॉक्टरचा हेल्दी नाश्ता कसा असतो? बरोबर. सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा ब्रशिंग करतो म्हणा किंवा आपलं रुटीन चालू करतो, तर पहिलं जे कन्झम्पशन आहे की हायड्रेट करणं स्वतःला. तर Okay. शक्यतो नारळ पाणी म्हणा किंवा यू कॅन हॅव पाणी पिणं जनरली रिकाम्या पोटावर म्हणा किंवा काय. फॉलोड बाय दॅट नाश्ता जो असतो आपला प्रोटीन रिच नाश्ता, माझा तरी तसं असतो की बॉइल्ड एग्स म्हणा किंवा समथिंग विच विल गिव्ह यू अ प्रोटीन अँड फॉलोड बाय दॅट प्लेट ऑफ फ्रुट्स. सो Okay. दॅट इज लाईक less carbohydrate वगैरे to start with your daily routine with some kind of a mind soul thinking and giving a little stretch exercises for 20 minutes walk or something along with it. ते दिल्यानंतर एक आपल्याला एक फोकस मिळतो, माइंड क्लिअर होतं की आज आपल्याला दिवसभरात काय करायचंय. तर स्वतःला आपल्याला एक वेळ देता येतो त्या वेळेमध्ये. ब्रेकफास्ट करताना पण एक माइंडफुल
फोकस करू शकता. लीडरच्या पोझिशन मध्ये आहात, तर ह्या पोझिशनला सांभाळताना असे कुठले 3 सक्सेस कीज आहे किंवा ते तुमचे सिक्रेट्स आहे ज्याच्यावरती आज सुद्धा तुम्ही ह्या पदावरती छान उभे आहात? 3 सक्सेस मंत्र म्हणा किंवा जे एक्सपेक्टेड असतं, तर दॅट इज वन इज द या पोझिशनला डिसिजन मेकिंग लागतं, कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स लागतात, टीम वर्क आणि फोकस. या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत ॲट दिस लेवल टू मेक द थिंग्स सक्सेसफुल. मोठं नाव आहे हॉस्पिटलचं, त्या बिलकुल. पद्धतीने पद सांभाळणं तेवढी जबाबदारी येते. मग हे सगळं काही हेक्टिक शेड्यूल असताना किंवा खूप वेळेला अप्स अँड डाऊन्स येतात तुमच्या आयुष्यात सुद्धा, करिअर वाईज सुद्धा, तर कुठली अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुमचा ट्रस्ट कधी तुम्ही हलवू देत नाही किंवा तो विचार करता आणि तुम्ही स्ट्रॉंग राहता? स्वतःचा आत्मविश्वास, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा आणि एक ध्येय जे मनात बाळगून असाल ते पुढे चालू ठेवायचं आहे मला, आणि काही आलं तरी देव आपल्या बरोबर आहे, बस एवढंच लक्षात ठेवायचं आणि पुढे चालायचं. हेल्थ मॅनेजमेंटमध्ये तुमचा एक गोल्डन रूल? हेल्थ मॅनेजमेंटमध्ये गोल्डन रूल असा आहे की सर्वांना घेऊन चाला, टीम एफर्ट ठेवा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेशंट इसेंट्रिसिटी राहिली पाहिजे, ज्याला आपण म्हणतो पेशंटच्या भोवती आपण आहोत, बस एवढंच लक्षात ठेवा. पेशंट आहे तरच ती यंत्रप्रणाली चालणार आहे. सो हब अँड स्पोकमध्ये पेशंटमध्ये असतो आणि बाकीचे सर्व त्याच्या अवतीभोवती असतात. मग ते हेल्थकेअर वर्कर्स असो, डॉक्टर्स असो, फार्मसी असो किंवा इक्विपमेंट असो, सर्व त्या भोवतीच असतात. सो पेशंट सेफ्टी आणि त्याला दिलं जाणारं पेशंट एक्सपिरियन्स फॉर द केअर हा सर्वात महत्त्वाचा गोल्डन रूल आहे कुठल्याही सक्सेस देण्यासाठी. क्वालिटी ऑफ केअर महत्त्वाची आहे. क्वालिटी ऑफ केअर, नक्कीच. सो तुमचा पल्ला खूप मोठा आहे या हेल्थ इंडस्ट्रीमध्ये. तर नवीन डॉक्टरांना, जे न्यू अपकमिंग डॉक्टर्स आहेत, त्यांना एक सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल? स्वतःवरती बिलीव्ह करा, विश्वास ठेवा, कंपॅशनेट राहा, ट्रुथफुल राहावा, ऑनेस्ट ज्याला आपण म्हणतो, आणि पेशंट हा आपला एकमेव ध्येय आहे की त्याला ट्रीटमेंट द्यायची आहे. हे कंपॅशनेट पार्ट कधीही सोडू नका. जी काय तुम्ही हिपोक्रेटिक ओथ घेतलेली आहे त्याचं पालन करण्यासाठी हे बेस्ट वे आहे की तुम्ही त्याच्यावरती फोकस करा. तर मी आता एक असा प्रश्न विचारते की जो सर्वसामान्यांच्या मनात असो, की खूप वेळा आपण कुठे जात असो, ट्रेनने प्रवास असो किंवा रोडवर असो, खूपदा ऍक्सिडेंट होतात किंवा कोणीतरी कोलॅप्स होतं. सो त्यावेळेला नॉन मेडिकल बॅकग्राऊंड किंवा नॉन मेडिको, आम्ही काय पहिल्या 3 स्टेप्स तुम्ही सांगाल की त्या करायला हव्या? आणि खूपदा कन्फ्युजन असतं त्या पेशंटला, तो कोलॅप्स झाला, त्याला पाणी द्यावं की न द्यावं, काय करावे, अशा 3 टिप्स असतील त्या मुवमेंटला? जर तुम्ही एक्झाम्पल तुम्ही दिलं किंवा उदाहरण दिलं की एखादा ट्रेनमध्ये जाताना, बसमध्ये जाताना किंवा रस्त्यात एखादा माणूस पडलेला दिसतोय, कोलॅप्स झालेला दिसतोय, पहिलं तर हे बघा की गर्दी करू नका आजूबाजूला, त्याला हवा येऊ द्या, थोडं व्हेंटिलेशन राहू द्या. त्याला घाम वगैरे फुटला असेल किंवा काय तर त्याचे फोलोर्स थोडेसे लूज करा, त्याला जरा एका सेफ एरियामध्ये राहता येईल असं बघा. पाणी वगैरे पाजायचं वगैरे प्रयत्न करू नका, किंवा जर त्यांनी ते पिलं नाही, ॲस्पायरेट केलं, म्हणजे ते जर लंग्समध्ये गेलं तर ते अजूनही त्रासदायक होऊ शकतं आपल्याला. तर ते तसं काही करू नका. जर कोणालाही ते BLS, ज्याला आपण बेसिक लाईफ सपोर्ट मॅनेजमेंट, ही माहिती असेल तर ते नक्की करावं त्यांनी प्रयत्न. पण जर माहिती नसेल तर वेट फॉर द एक्सपर्ट और ट्राय टू रेस्क्यू द पेशंट टू द नियरेस्ट हेल्थ सेंटर, नियरेस्ट वे. म्हणजे ते क्लिनिक असो किंवा एखाद्या त्या गर्दीमधला डॉक्टर असेल तर कॉल फॉर हेल्प फ्रॉम बाय दॅट डॉक्टर और नर्स और पॅरामेडिक. सो ते टेक ओव्हर करेल त्या पेशंटला. ठीक आहे, म्हणजे बेसिक कन्सेप्ट एवढंच लक्षात ठेवा, डू नॉट हार्म द पेशंट, डू नॉट हार्म द पर्सन. सर, ह्या रिलेटेडच अजून एक प्रश्न आहे की सध्या आपण बघतो की हार्ट अटॅक असो किंवा मेंटल हेल्थ असो, म्हणजे फिजिकल आणि मेंटली, हे खूप अफेक्ट होत आहे सध्या जनरेशनमध्ये. म्हणजे फार कमी वयामध्ये सगळे काही प्रॉब्लेम्स येत आहेत. तर कोणत्या 3 सवयी किंवा हेल्थ टिप्स काय सांगाल आज सगळ्यांना, व्ह्युअर्सला? हेल्थ मंत्र काय असेल? बरोबर. आता ह्याच्यामध्ये दैनंदिन जीवनामध्ये एवढं फास्ट चाललंय, कॉम्पिटेटिव्ह लाईफ चालू आहे ना, की आपल्याकडे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नसतं लोकांना. मग मला वॉकला वेळ नाहीये, मला मग सकाळी लवकर उठायला वेळ नाहीये, मला खायला वेळ नाहीये, मला वेळेवर खायला वेळ नाहीये. या सर्व गोष्टी असतात. मग त्याच गोष्टी आपण फक्त एवढंच बघायचं की तुमची बॉडी काय सांगते तुम्हाला. तुमची बॉडी आहे ना तुम्हाला नक्की सांगणार की मला हा त्रास होतोय, आणि त्याला कधीच इग्नोर करू नका कुठल्याही ह्याला. मग ते मेल असेल, फिमेल असेल, जे काही आहेत तर तुमची बॉडी तुम्हाला सांगणार. दुर्लक्ष करू नका त्यासाठी. वेळेवर खात जावा. तिसरी गोष्ट, मिनिमल एक्सरसाइज जी लागते बॉडीसाठी टू कीप इट ॲक्टिव्ह, योगा किंवा मिनिमल एक्सरसाइज जसं बोललं ते तेवढं तरी करा स्वतःसाठी, आणि हेल्दी राहा. आय थिंक म्हणजे बॉडी आणि न्यूट्रिशियस डाएट, न्यूट्रिशियस डाएट, ट्राय अवॉइड फ्राईड फूड्स और जंक फूड्स. ते बरोबर आहे, यंग जनरेशनमध्ये ते अवॉइड करणं डिफिकल्ट आहे, पण तरी सुद्धा स्वतःला लॉंगिटिव्हिटी देण्यासाठी ते करावं.
म्हणजे आपण बोलतो ना, खूप वेळेला आपण इंडिकेशन बॉडी देत असते ते देत इग्नोर असते. करतो बरोबर आहे. आणि घरेलू नुसके किंवा आजीचा बटवा आपण म्हणतो बरोबर. आपण ते करतो आणि कन्सल्टिंग करणं टाळतो. टाळतो. ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. बरोबर. डॉक्टर, कोविड नंतर आरोग्य क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वात मोठा बदल कोणते झालेले तुम्हाला वाटतात? कोविड नंतर बऱ्याचशांना हे कळालं की आपलं आरोग्य जे आहे ते फार महत्वाचं आहे. सर्वांनी आपापलं आरोग्य सांभाळणं म्हणजे प्रिव्हेंटिव्ह केअर एक पुढे आलेलं आहे. त्याच्याच बरोबर टेक्नॉलॉजी अपग्रेड झालेली आहे त्याच्यामुळे. जसं टेलिमेडिसिन खूप याच्यावरती गेलं. मग तसं डिजिटलायझेशन, ट्रान्सफॉर्मेशन हॅज हॅपन्ड. भरपूर लेवलला ते वरती आलेलं आहे. कोविडने हे शिकवलं आहे की हेल्थ किती महत्वाची आहे आणि हेल्थ केअर किती महत्वाचं आहे. कारण का त्यावेळेला आपण रेडी नव्हतो किंवा प्रिपेअर्ड नव्हतो. ऑफकोर्स आपल्याला कळालं की दुसऱ्या देशामध्ये कसं चाललंय आणि भारताने नक्कीच चांगलं काम केलंय. भरपूर छान काम केलं त्याच्यामध्ये आणि ह्याच्यातनं एवढं कळालं की कसं आपण स्वतःला सेफ करावं त्यासाठी आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज कशा अडॉप्ट कराव्या किंवा AI तर डेफिनेटली आहेच आता हेल्प करायला पुढे प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स करण्यासाठी वगैरे, ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स फॉलो करण्यासाठी वगैरे. एक रिमोट ज्याला आपण म्हणतो मॉनिटरिंग वगैरे काही डिव्हाइसेस वगैरे तयार झाले होते की तुम्ही रिमोट लेवलला राहून तुमचं ECG पाठवलं किंवा तुमचं काय प्रॉब्लेम आहे ते पाठवलं, दुसऱ्या साईडला बसलेला डॉक्टर हे तुमच्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल देऊ शकतो. मग हे जे टेक्नॉलॉजी त्यावेळेला विकसित भले असली तरी वापरात तेवढी जास्ती नव्हती, पण आता ती वापरात पण आली, विकसित पण झाली आणि त्याच्यात पुढे प्रगतीही होते. म्हणजे विकसित भारत आपण जो म्हणतोय तो हेल्थ नक्की. सेक्टर मध्ये सुद्धा खूप छान विकसित खूप होतोय. होतं. जाता जाता व्ह्युअर्सला काय सांगू म्हणजे काय सांगाल किंवा काय संदेश द्याल? नेहमी चांगले राहावा, हसत राहावा, न्यूट्रिशियस फूड खा, एक्सरसाइज करा आणि सर्वांनाही स्वच्छंद आनंदी ठेवा, स्वतः आणि घरातल्यांना पण. बी थँक्यू हेल्दी. डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. म्हणजे हॉस्पिटलबद्दल तर माहिती खूपशी कळाली. त्यासोबतच जे रॅपिड फायर राउंड होते, त्यामध्ये सुद्धा माझ्यामध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे कळाले, की जे हेल्थ टिप्स असो किंवा ऑन द स्पॉट काही ॲक्सिडेंट झाले, तर त्यावेळेला आपल्याला कशी काळजी घ्यायची ह्याबद्दल सुद्धा तुम्ही मौल्यवान वेळ दिला. त्याबद्दल पुन्हा एकदा नवभारत आणि नवराष्ट्राकडून तुमचे मनापासून धन्यवाद. 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 तर अशाच मुलाखतींसोबत आणि अशाच नवीन नवीन एपिसोड सोबत आपण पुन्हा भेटत राहूया. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबई. धन्यवाद.